हाय गाईस, माझे यूट्यूब फॅमिली. आजचा व्हिडिओ आपला सकाळी उठल्यावर आपली पेशंट केअरच्या सोबत माझी रूटीन कशी असते आणि पूर्ण दिवसाची रूटीन कशी असते मी तुम्हाला आज कॅच करून दाखवणार. कारण की कसं आहे, माझं पेशंट केअरचं काम आहे, त्याशिवाय दुसरं सोशल वर्करचं पण काम करते मी. सोशल वर्करचं काम असं आहे की बाबा सगळ्यांना ज्यांना कामं पाहिजे त्यांना काम द्यायचं, किंवा कुठं कुणाला पैसे वगैरे बँकेमध्ये भरायचे असते ते, किंवा बचत गटची माहिती देणं, बचत गटचं काही फॉर्म वगैरे कसे भरायचे, कशी बचत गट आपण चालू करायची, तशी मी सगळी माहिती देते. आणि एरियामध्ये मी थोडं सोशल वर्करचं छोटंसं झिरोपासून चालू केलेलं आहे. आतापर्यंत मला सगळे विचारतात, ते मला खूप आनंद होतो त्यांना सगळी माहिती द्यायला. माझे 4-5 बचत गट आहे आणि त्याच्यात सोशल वर्करचं सगळं काम करते. एरियामध्ये काही आपलं रोडावर वगैरेचं काम असलं, किंवा नगरसेवकांना भेटायचं असलं, आमदारांना भेटायला जायचं असलं तर 4-5 बायका आपल्या बचत गटच्या घेऊन जाते. त्याच्यात याच्यामध्ये कार्यालयामध्ये त्यांनाशी बोलून किंवा काही आपले कागदपत्र त्यांना देऊन आमची रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून काहीतरी कामं करून घ्यायची असले ते कामं करते. त्याशिवाय कोणाला काही मदत हवी असेल, आजींना, खास करून मी महिलांना आणि जे सिंगल आई असतात, वडील वगैरे नसले, किंवा तिला पतीने सोडून दिलेलं असलं, किंवा जे मुलं वडील किंवा आई दोघांमधून एक असले, त्यांना काय आर्थिक मदत कुठून भेटत असली मी त्याचे थोडी प्रयत्न करते माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं. आणि त्याशिवाय हे पण मी पेशंट केअरचं पण काम करते. मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही, म्हणून आपण मेहनत करून आपण जे घेतो तेच आपलं खरं असतं. म्हणून मी आपली मेहनत करून आपलेवाले जे काही 2 पैसे असतात आपल्या परपंचाला लावते. माझा खूप छोटासा परपंच, माझं फॅमिलीमध्ये माझीच खूप सगळ्यांना आशा असते. माझे मुलं वगैरे सगळे मोठे आहेत, तरी पण माझी त्यांना खूप गरज आहे. आणि ते मोठे झाले तरी त्यांच्या वयाने मोठे झाले, मी नाही त्यांना समजत, माझ्यासाठी ते लहानच आहे. पण माझं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी सोशल वर्करचं काम जगासाठी, आपल्या एरियासाठी, किंवा कुठं माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी थोडी माहिती, किंवा आता मी ह्या फील्डमध्ये 2005पासून मी सोशल वर्करचं काम करते, म्हणून मला थोडी माहिती असते. म्हणून मी सगळ्यांना थोडं सांगत असते, असं नाही असं करा बाबा, तसं नाही तसं करा. आणि माझ्याकडनं घेतात पण माहिती. मला खूप आनंद, म्हणजे मला खूप ते हे करतात, हे ताई तुम्ही खूप चांगले आहेत, चांगलं आम्हाला मार्गदर्शन देतात. मला तेच खूप आनंद वाटतो. माझं कोणी नाव माझ्यासमोर बोलतात तर मला वाटतं हां बाबा मी काहीतरी कोणासाठी करू शकले. तर मी असे ते रूटीन माझी आहे. पण रोजचे रूटीनमध्ये मी जे काही असते ते मी कधी कॅमेऱ्याला घेऊन काढू शकत नाही, कारण की मला एवढं म्हणजे वेळच नसतो. पेशंटच्या केअरमध्ये नाईटला मी इथं 10 ते 12 तास आपल्या आजींकडं काम करते. 1 मिनटं, मी आता आजींकडं घेऊन जाते. 12 तास मी आजींकडं असते. आणि सकाळी उठली म्हणून माझं काही म्हणजे हे केस वगैरे सगळे व्यवस्थित नाही आहे, आणि मी सकाळी उठलेली म्हणून मी नाईटीवर, म्हणून मी फक्त फेसचाच तुम्हाला हे करते, व्हिडिओ शूटिंग दाखवते, कारण की बरं नाही वाटत नाईटीवर हे करायला. आणि ह्या आमच्या आजी आहेत, त्यांना मी केअर करायला येते. ते हे बघा, त्या आजी आहेत आमच्या, मी त्यांना सकाळी केअर आता उठली ना मी, आता सकाळी म्हटलं पहिले आपली रूटीन काय आहे ती दाखवून द्यायची. तर आता आमची असं आहे, सकाळी आजी बघा ह्या टबमध्ये जाऊ नाही शकत ना त्या बाथरूमला, त्याच्यामुळं इथं मी त्यांना हे टब देते. हे टबमध्ये तोंड धुतात ते,
आणि तोंड धुवून झाल्यानंतर मी हे पाणी बाथरूमला टाकते, कारण की ते वॉकरवरच चालतात. बाथरूमला ते जाऊन आल्या. बाथरूमला ते जाऊन आले तर मी कसं आहे, ते जाग्यावर सगळं घेतात, त्यांचं जाग्यावरच सगळं काही असतं. तर हां, तर आता त्यांना मी चहा देते. काय माझ्याकडं कॅमेरा पण पकडायचा आहे, चहा पण द्यायचा आहे. त्यांना मी चहा देते. आता चहा कसा तो फिक्का पितात ना, शुगर असल्यामुळं त्यांना मी चहा खूप फिक्का देते. माझा नंतर बनवते. कधी पण आपण जर कुठं पेशंट केअरच्या कामाला जातो ना, जे आपण आपल्या महिला काम करत असतील, मला ते त्यांना सांगायचं आहे की पेशंटची जसे घरामधलं वातावरण असलं तसं त्यांच्याशी राहावं लागतं. आपलं घरचं टेन्शन घरी ठेवावं लागतं. आपल्याला खूप टेन्शन असतं माहिती आहे, आपण कामाला निघतो म्हणून आपल्या मुलांचं टेन्शन असतं, आपल्याला घरी जायचं असतं, मुलांसाठी काहीतरी करायचं असतं, किंवा मिस्टरांसाठी काहीतरी आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचं असतं, किंवा घरचे इतर काही कामं असतात आपली. पण नाईटला ड्युटीला मी येते तर फोकस माझा काय असतो की आजींना काही त्रास झाला नाही पाहिजे. ह्या आजींचं कसं आहे, कुणी राहत नाही यांच्यासोबत, तर मीच बघणार आहे त्यांना, तर मी फॅमिली म्हणून त्यांना समजलं पाहिजे. तर फॅमिली म्हणूनच आपण समजून सर काम करायचं. तर चहा गरम झाला, मी चहा देते त्यांना. चहा बनवून ठेवलेला, त्या बाथरूमला गेलेल्या ना, 2 मिनिटं बाथरूमला गेले, तोपर्यंत मी पण नाही चहा घेतला. त्यांना पहिले बेडवर बसवलं, त्यांनी तोंड धुतलं. आता ते चहा पितील, नंतर मग त्यांना मी नाश्ता बनवेल. मला काही एवढा मी कुकिंग म्हणून काही नाश्ता नाही बनवायची व्हिडिओ टाकत. मी आपलं ते आजींना काय काय करते, आजींना काय काय हवं आहे, काय मी रोज बनवते, मी ते रुटीन टाकते. माझं काही कुकिंगचं काम नाही आहे. मला जेवढं येतं मी तेवढं त्यांच्यासाठी करते. आता मी त्यांना चहा देऊन देते. चहासोबत 2 खारी खातात ते. त्यांना खारी आणि चहा देते मी. सकाळी सकाळी आजींना भजन खूप आवडतं. अच्छा होगा तो दे, नहीं तो नहीं दे. कल मैंने फेंक दिया 2 शाम को. कड़क होए तो दे, नहीं तो नरम नहीं दे. आंटी वो लेके आई नहीं है, बिस्किट है आपके पास? हाँ है ना मेरे पास. हाँ, तो आप बिस्किट खा लीजिए, क्योंकि क्या है उसमें लेके नहीं आई है खारी. त्या दिवसाच्या माझी बहीणच आहे इथं, दिवसभर असते तिच्याकडं, म्हणजे ती पण 4च तास काम करते दिवसा. त्यांच्याजवळ दिवसभर ते सामान वगैरे काही लागलं ते आणते, म्हणून तिने ती आज काही खायला खारी वगैरे खाते ना ती 2, तर ती खारी वगैरे नाही आणली तिने. ती बिस्किट सोबतच खाते. बिस्किट आणि चहा घेते. आता मी चहा घेते आणि नंतर मग माझं काय असेल त्यांच्यासोबत नाश्ता वगैरेचं, तर मी ते पण तुम्हाला शूटिंग करून दाखवते. मग आता मी कुकरमधनं बटाटे आणि अंडे सोबतच टाकले होते. तुम्हाला पण वाटत असेल ना कधी बाबा झटपट आपल्याला अंडे काही बनवायचं असेल तर बटाटे उकडताना तुम्ही अंडे वगैरे टाकू शकता. तुम्हाला जर बीट उकडायचं असेल तर बीट उकडून टाकू शकतात. तर आपण सगळे कामं जर आपल्याला गॅस वाचायचं असेल, गॅस जास्त यूज नाही झाला पाहिजे, जास्त संपायला नको पाहिजे, म्हणून आपण काय करायचं, एक सोबत 2 कामं करायची. आता हे तर माझी घरची टेक्निक आहे, मी काय असं तुम्हाला सांगत नाही. मी जेवढं होऊ शकेल तेवढी माझी याची गॅस वगैरेची बचत घरी पण करते, तर आजींच्या इथं पण करते. आता मी याच्यामध्ये बटाटे आणि
अंडे, कारण की अंडे देते मी सकाळी त्यांना, आजींना चहानंतर अंडे देते, नंतर ज्यूस बनवते. पण आज ज्यूसला काही गाजर वगैरे नाही आहे, बीट वगैरे नाही आहे, अंडे तर ते रोजची रुटीन आहे माझी. अंडे द्यायचे आणि आधी चहा गरम पाणी द्यायचं, नंतर सकाळी उठल्या गरम पाणी द्यायचं, मग ते बाथरूममध्ये येतात त्यांना चहा द्यायचं, अर्ध्या 1 तासाने लगेच त्यांना अंडे द्यायचे. अंडे झाल्यानंतर 1 तासानंतर त्यांना मी नाश्ता देते, जे पण नाश्ता बनवते रोजचा काय असेल ते नाश्ता मी कधी शूट करते कधी नाही करत, पण आजचं सकाळचं रुटीन आहे म्हणून मी तुम्हाला हे नाश्ता बनवायचं दाखवते. मी काही रेसिपी वगैरे बोलू शकत नाही, मला ते रेसिपीचा रे पण येत नाही. मी आपलं जे आपलं खातो पितो त्याच्या हिशोबाने आंटींना जे आवडतं ते बनवून देते. आणि मला ते येतं सगळं, नसन येत तर शिकायचा प्रयत्न करायचा आपल्या आयुष्यामध्ये. काही पण असलं तर जे आलं ते त्याला चॅलेंज आपल्याला आलं ते ॲक्सेप्ट करायचं आणि शिकायचं. तर आता आजींना मी हे अंडे आधी उकडून दिलेले आता त्यांना खायला देते. नंतर मग बटाट्याचा पराठा बनवणार. बटाट्याचा पराठा त्यांना नाश्त्याला देणार. मी तेवढं बनवायचं तुम्हाला दाखवेल मी कशी बनवते म्हणून, कारण दाखवायला म्हणजे कसं मला काय येतं ते, म्हणजे बटाट्याची रेसिपी मी पराठे कसे माझ्या पद्धतीने बनवते मी ते दाखवते तुम्हाला. त्यांना मिरची आवडत नाही म्हणून आपण अर्धी मिरचीच टाकणार, हिरवी मिरची त्यांना आवडत नाही. आपण बटाटे शिलून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद, थोडंसं हे आज तर आजी बोलले की मला ओवा वगैरे टाकू नको. ओवा म्हणजे अजवान, ज्याला हिंदी मराठी समजत नसणार त्यांच्यासाठी सांगते मी. मराठीमध्येच मी आता बनवते. आता ज्याला काही ऑप्शन असेल की बाबा हिंदीमध्ये तू व्हिडिओ बनव, तर तुम्हाला मराठीमध्ये समजत नसणार तर मी हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवेन. तुम्ही मला मेसेज करणार तेव्हाच मला कळणार की मला हिंदीमध्ये बनवायचे आहेत का मराठीच बघतात. आणि ते मला तुम्ही मेसेज करून काहीतरी सांगा, म्हणजे मग मला कळेल पुढं काय करायचं आहे. मला कमेंट करा मला, तर मला माहिती पडेल की मी कुठं चुकते, काय चुकते. मी चुकत असेल तर मी तुमच्याकडनं काहीतरी मला माहिती पडेल की बाबा मी इथं चुकली आहे, तर मी ते आपला चुकी सुधारायची कोशिश करेल. त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करून प्लीज सांगा. मला कमेंट नाही करत तुम्ही तर मला कळणार कसं मी चांगलं काम करते का वाईट काम करते. कमेंट करा, तर मी थोडे प्रयत्न करेल. माझे जे रुटीनमध्ये काही चेंजेस तुमच्या मताने काही करायचे असतील किंवा मी काही चांगलं नसेल करत ते पण सांगा, मी वाईट करत असेल ते पण सांगा, कमेंट करून सांगा. आता मी पराठा बनवते. ते पहिले त्यांना आजींना अंडे देऊन येते, नंतर पराठा बनवते. आता बघा मला सगळे कामं झाले माझे. तर आता मी आजींसाठी बटाट्याचा पराठ्याची नाश्ता बनवणार होते ना, तर ते नाश्ता आता त्यांना बनवून देते. आणि ते सगळे कामं करावं लागतात ना मला, तर दुसरं कोणी येत नाही कामवाल्या, म्हणून मीच करते ते काम. तर बघा हे असं आपण करायचं. त्यानंतर ते पुरण कसं भरतो आपण, या पिठामध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही वाटतं, मी थोडंसं ना बेसन पीठ थोडंसं टाकलं आहे, जेणेकरून कसं आहे थोडी चव येईल म्हणून. बेसन पीठ, मीठ
टाकून घेतलं होतं मी पीठ मळताना. तुम्ही कसं बनवतात मला माहिती नाही, पण मी एक असंच बनवते पराठे बनवताना की जास्त टेस्टी लागले पाहिजे म्हणून. तर त्याच्यामुळे मी थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठचा परिणाम जास्त होता. बेसन पीठ एकच चम्मच, एक वाटीमध्ये 1 चम्मच बेसन पीठ टाकलं होतं आणि त्याच्यात मीठ टाकलं होतं, थोडंसं तेल घातलं होतं. म्हणजे कसं पराठा बनवताना ना खुसखुशीत आणि चवीला लागला पाहिजे तो. ही माझी पद्धत आहे कारण की मला स्वतः पण टेस्ट जेवण करायला चांगलं वाटतं आणि त्या ज्या मी आजींना बघते ना त्यांना टेस्टी जेवण भेटलं ना खूप आनंदात खातात. त्यांचा त्यांना बघून त्यांना जेवण पोट भरून करताना मन त्यांचं प्रसन्न होतं ना, तर मला खूप आवडतं. त्याच्यामुळं बघा मी त्यांना असे चांगल्या म्हणजे ज्या त्यांना ते शिंदी आहेत ना, मग त्यांना कसं चांगले बटाट्याचे जास्त पदार्थ आवडतात. बटाटे त्याशिवाय पनीर, असं पोहा वगैरे ते आजी खात नाही. बनवायला लावतात पण खात नाही. मला माहिती आहे त्यांना पोहा आवडत नाही. त्यांना तेलाच्या वस्तू, पकोडे वगैरे, मेंदू वडे, तुम्हाला सांगू असं सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात. आता हे थोडंसं चिटकलं कारण की खूप पातळ बनवली ना मी, त्याच्यामुळे थोडंसं चिटकलं, जास्त नाही चिटकलं. हे बघा, तर ही अशी आपण थोडंसं तेल टाकायचं तिथं. जास्त मोठी बनवली ना मी, त्याच्यामुळे ती थोडीशी हे झाली. तेल टाकून थोडंसं पराठ्याला तव्याला थोडंच तेल टाकायचं, म्हणजे कसं आणि ती फिरवून घ्यायची पूर्ण. आपली पराठ्याची रेसिपी तयार झाली. आता आपण आजींना देऊ. आजी आता रेसिपी नाश्ता बनवून दिला आजींना. हे बघा आजी कशा हात जोडतात. आजी तुम्हाला कसं जेवण भेटतं? नाश्ता कसा भेटतो? नाश्ता अच्छा हां चांगला वाटतो ना? चांगला. किती दिवसामध्ये किती दिवसाला कसा नाश्ता देते? कभी मूंग की चपाती, कभी रोल बनाते हैं, कभी उपमा बनाते हैं. ये सब चीज़ें खाते हैं ना आप? हाँ. नाश्ता करके. आजींना मराठी कळते पण बोलायला येत नाही, थोडी कळते म्हणून ते सांगतात ते. हे बघा आता आजी टेस्ट करते.